गुड मॉर्निंग फ्रेंड, शुद्धास ब्लॉगमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे. कसे आहेत सगळेजण मस्त आणि स्वस्तच असतात. स्वस्त राहा, मस्त आणि मजेत राहा. आता सकाळचे वाजलेत बघा 11 वाजलेले आहेत आणि माझी सगळी कामं आवरलीत. आता आज मी बनवणार आहे बघा तेल, हेअर ऑइल बनवणार आहे. खूप दिवस झाले बनवायचं राहून गेले. आता आहे वेळ, म्हटलं चला बनवूया. केस एवढी गळायला लागलेत, तर मग मी त्यासाठी काय काय साहित्य घेणार आहे ते तुम्हाला दाखवतेच आहे. बघा इथं मी 3 प्रकारचं तेल घेतलेलं आहे. एरंडेल तेल आहे, खोबरेल तेल आहे. त्यात थंडीमुळे बघा ते घट्ट झालेलं आहे. आणि इथं आहे मोहरीचं तेल. हे बघा, हे आहे मोहरीचं तेल. तर बघा हे तिन्ही तेल मिक्स करून मेथ्या आणि आहे कलंजी. हे बघा एक पातेलं घेतलेलं आहे. त्या पातेल्यात मी करणार आहे खोबरेचं तेल जरा मेल्ट करते. बघा इथं ना मी कलंजी आणि मेथ्या घेतलेले आहेत आणि हे तिन्ही तेल मिक्स केलेत. आणि आता बघा चांगलं उकळून घेणार आहे. एरंडेल तेल, खोबऱ्याचं तेल आणि मोहरीचं तेल. हे बघा आता चांगली उकळणार आहे, उकळी आलेली आहे. म्हटलं मेथ्या भिजवण्यापेक्षा त्याची पावडरच टाकावी. आता छानपैकी उकळी येते. सगळं त्याचा अर्क ह्याच्यामध्ये उतरू देणार आहे, कलंजी आणि मेथ्याचा. चला एक एक प्रयोग करून बघा म्हणते. केस गळतीवर मस्तपैकी तेल. चला इथं उकळले बघा छानपैकी. तेल आता थोडं थंड होऊ देते. मस्त मेथ्याचा वास सुटलेला आहे. हे बघा अशापैकी मस्त तेल बनवलेलं आहे. आता थोडं थंड होऊ देते, मग गाळते. म्हटलं आता आहे वेळ तर बनवून ठेवूया. आणि यांनी ना खूप दिवस झाले एरंडेल तेल आणलं होतं. एरंडेल तेलनी कसं टक्कल असेल, म्हणजे केस जिथं तुमचे केस गळले असतील, जिथं टक्कल पडलं असेल तिथं केस येतात एरंडेल तेलनी. केस दाट पण होतात. चला आता मी इकडे थोडासा भात बनवते. भात टाकणार आहे कुकरमध्ये. हां लागले जायला काम. हां 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 मग आता पाणी उतरून द्यायला काय मग होय ना, लागतं की. मग काय माणूस लागतं बघा बाळंतीण बाईला. मग पाहिजे ना, असं कसं. तर बघा चला इकडं मी आता अहो पहिलं होतं बाळंतपण चांगलं, दुसरं होत नाही चांगलं, असं होतंय. चला मावशी गप्पा मारतात. गप्पा मारता मारता मी इथं बनवते भात. हे बघा इकडे लावलेला आहे कुकरमध्ये भात. आणि आता पिठलं बनवते. आता त्यासाठी काय काय घेतलं बघा. एक कांदा आणि लसणाच्या या पाकळ्या घेतल्या. ते कांदा आणि लसूण दोन्ही घालणार आहे मी त्याच्यामध्ये. मिरचीसुद्धा, हिरवी मिरची. हे बघा इकडे घेतलं बेसन पीठ. इकडं एक कांदा चिरलेला आहे आणि हिरवी मिरची एक घेतलेली आहे. इकडे लसूण ठेचून ठेवलेला आहे. चला तर मग इकडे बनवते मी पिठलं. हे बघा इकडे कांदा, लसूण, हिरवी मिरची टाकले याच्यामध्ये आणि हळद टाकले.
अशा प्रकारे इकडे पिठलं टाकलेलं आहे. हे बघा, जास्त घट्ट पण नाही, जास्त पातळ पण नाही, असं हे पिठलं बनवलं मी. थोडंसं शिजू देते ह्याला आणि बनवते एक भाकरी माझ्यासाठी. सकाळी पोळ्या केलेल्या आहेत सासूबाईंसाठी, ह्यांना पण डबा दिलेला आहे. डब्यात केली होती बटाट्याची भाजी, कांदा बटाटा टमॅटो. हे बघा, इथं छान येतं टट शिजते पिठलं, गरमागरम पिठलं. आणि आता मी सासूबाईंना पण वाढते जेवायला आणि इकडे एक भाकरी बनवते बाजरीची. चला, हे सासूबाईंचं पहिलं ताट करते, मग माझ्यासाठी एक भाकरी बनवते. या सगळेजण गरमागरम पिठलं खायला. किती झालं? 12:30. ते गरम गरम 12:15 झाले ना. हे 12:30 वाजत आली की. या सगळेजण पिठलं खायला. चला तर बघा, सकाळी यांना डब्यात केली होती बटाट्याची भाजी, कांदा बटाटा टमॅटो. म्हटलं चला आज जरा काही तर वेगळं करूया, म्हणून मी बनवलं पिठलं. चला तर मग भेटूया अशाच नवीन एका ब्लॉग्समध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.